या कथेतील सर्व घटना किंवा पात्र याचा कोणाशीही संबंध नाही। जर यदाकदाचित त्याचा संबंध कोणत्याही विशिष्ट घटनेशी जुळून येत असेल तर तो केवळ योगायोग समजावा। धन्यवाद। जागा द्या सर्वांना जागा। मला सांगतो मी आहे तर कशाला नाही लहान मुलीला इथं, कशाला नाही लहान मुलीला इथं, जाऊ दे तिला। 2 months later. काय बाळा अनुजा, किती दिवस घरात बसून राहणार आहेस? घरातनं बाहेर पड आता। नाही बाबा, मला नाही होणार। तो कुजलेला पेट कुजलेला वास माझ्या नाकातून जात नाहीये। झालं आता, त्या गोष्टीला 2 महिने झाला, आता विसर आता त्या गोष्टीला। कोणतरी पाठीमागे लागले माझ्या। कोण आहे? कोण आहे? आसमां सा चल तुझको उड़ाऊं, झिलमिल सितारे आ तुझको दिखाऊं। अनुजा, अनुजा, अनुजा। मोबाईल मधून तरी आवाज येत नाही। कोण बोलवतंय मला? कोण बोलवतंय? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? थांबा, मी यायला लागले तुझ्या सोबत। थांब ना, मी तुझ्या सोबत यायला लागले। हे अनुजा, काय झालं? कुठे चालले तू? थांबू नका बाबा, आता मला जायचंय। अनुजा थांब थांब। अनुजा काय करायला लागली तू? ऐक माझं। अनुजा थांब। अनुजा, 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 अनुजा। तुम्ही पेशंटचे कोण? मी पेशंटचा वडील। ठीक आहे, आपण केबिन मध्ये बाहेर बसून बोलूया। चालेल, ठीक आहे। मॅडम, अनुजाला काय झालंय सांगता काय मला? आता राऊंड घेतलेला आहे, तुम्ही जी माहिती दिलेली आहे त्यानुसार आपल्याला असं दिसतंय की पेशंटला जे घडलेलं आहे हे मानसिक आजाराचं सगळं दिसत आहे। पुढे पण ह्यांच्या फ्युचर मध्ये पण हे ऍक्सिडेंट असे होऊ शकतात। तर आमच्यापेक्षा तुम्ही मानसिक तज्ञ म्हणजे की सायकेट्री डॉक्टरांना कन्सल्ट केलं तर बरं होईल। आपल्या पेशंट मध्ये काय ऑर्गॅनिक नाही आहे, जसं आपण बघायला गेलो ना तर ऑर्गॅनिक तसं काही दिसून येत नाहीये। तर मानसिक तज्ञ म्हणजे सायकेट्रीला तुम्ही कन्सल्ट करा
मोस्ट नोन डॉक्टर चंद्रशेखर हळिंगळे सर, निर्मोल हॉस्पिटलच्या इथं तुम्ही कन्सल्ट करू शकताय. चालेल मॅडम. तर डॉक्टर साहेब नमस्ते. डॉक्टर प्रियांकांचा फोन आला होता, तो तुमच्यासाठीच होता का? होय. हा. काय सध्या अलीकडे भीती वगैरे वाटणं, भास होणं, वेगवेगळे संशय घेणं असं काही करतीये? होय. होय. मग तिने काय आत्महत्येचा प्रयत्न केलाय? होय, आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्याच्यासाठीच तिथं आम्ही ऍडमिट केलं होतं. अच्छा. काय नाव आहे यांचं? अनुजा. अनुजा. अनुजा, काय होतंय तुम्हाला? अच्छा, ही गप्प बसते, कोणाशात मिसळत नाहीये, कानात आवाज ऐकू येतोय, कोणीतरी व्यक्ती तिला भीती घालतय किंवा पाठलाग करतात असं तिला वाटतंय? ऍक्च्युली हिला जो आता आजार झालेला आहे त्याला स्किझोफ्रेनिया असं म्हटलं जातं. या आजारामध्ये पेशंटला वेगवेगळे भास होतात. त्याच्यामध्ये त्यांना कानात आवाज ऐकू येतात, कोणीतरी त्यांना काही आदेश देतात की आत्महत्या कर किंवा स्वतःच्या जीवाला इजा पोहोचव किंवा घरच्यांना काहीतरी कर, आणि ते आदेशाचं हे लोक पालन करतात आणि हे तसं वागण्याचा प्रयत्न करतात. बरेच पेशंट ह्या आवाजांना कंटाळून आत्महत्या सुद्धा करतात. आता तुम्ही नशीबवान आहात की आज तुमची मुलगी जिवंत आहे, तर ह्या आजारासाठी आपल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट उपलब्ध आहे. वास्तविक बघता ह्या आजाराला 2 पद्धतीने इलाज करू शकतो. एक आहे ते ओपीडी बेसिसवर आणि दुसरं आहे ते ऍडमिट करून. पण जसं आपल्या पेशंटनी आता आत्महत्येचा प्रयत्न केलाय तो थोडासा गंभीर स्वरूपाचा आहे. हा परत होऊ नये किंवा हिनं परत आत्महत्येचा प्रयत्न करू नये ह्याच्यासाठी तिला ऍडमिट करून उपचार करून घेणं हे कधीही चांगलं राहील. आणि तुम्ही ह्या आजाराबाबत अगदी अनाभिज्ञ आहात आणि तुम्ही योग्य ठिकाणी आलेले आहात, तर ही अगदी खात्रीशीर बरी होईल ह्याची खात्री मी तुम्हाला आज देतो. त्यामुळे काळजी काही करू नका. डॉक्टर साहेब अनुजा पूर्णपणे बरी होईल ना? वडील म्हणून मी तुमची काळजी अगदी समजू शकतो, पण तुम्ही अगदी निश्चिंत राहा. ती अगदी पूर्वीसारखी अगदी हसरत खेळत जी पूर्वी तुमची अनुजा होईल तशीच अगदी तुम्हाला परत मिळेल. निश्चिंत राहा ट्रीटमेंट वापर, अगदी 100%. ठीक आहे? एक ना अनेक मानसिक आजारांसाठी अवश्य भेट द्या निर्मल हॉस्पिटल, मिरज.